हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग आता तुम्हाला वाटेल की इम्पॉर्टंट असं काय आहे की आपले सगळे टॉपिक्स तर नॉर्मलच असतात. याला मी इम्पॉर्टंट याकरता म्हणतोय कारण हा टॉपिक अशा गोष्टीशी कनेक्टेड आहे किंवा कन्सर्न आहे की व्हॉट्सॲप जी आपली डेली रुटीनमधली खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट झालेली. म्हणजे सध्या जे काही आपलं स्मार्टफोनचं इरा म्हणता येईल किंवा जे काही सुरू आहे स्मार्टफोनचं जग, तर त्यामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक हे जे मोस्टली यूज केले जाणारे ॲप्स आहेत, या ॲप्सचा खूप मोठा रोल आहे. आणि त्याच व्हॉट्सॲपबद्दल बोलण्यासाठी हा एक व्हिडिओ बनवत आहे. आत्ताच रिसेंटली जर एक व्हॉट्सॲपचं तुम्ही अपडेट बघितला असेल किंवा प्रायव्हसी अपडेट एक बघितला असेल तर तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतोय. सो हा जो अपडेट आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट होता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. कारण भरपूर आपण युजली काय करतो की ॲग्री म्हणून देतो किंवा कुठल्याही प्रायव्हसी परमिशन्सला आपण इझिली ओके करून देतो. पण त्या गोष्टींचा पुढे जाऊन आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा प्रॉब्लेम ॲज सच नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट असते की एक सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला तर ह्या गोष्टी कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. सो फॉर एक्झाम्पल, आता व्हॉट्सॲपचा जो काही प्रायव्हसी अपडेट आहे पहिले तर त्याबद्दल आपण बोलूया की व्हॉट्सॲपचा जो प्रायव्हसी अपडेट आहे त्यामध्ये त्यांनी आता असं मेन्शन केलेलं आहे की जी काही इन्फॉर्मेशन आपण व्हॉट्सॲपवर आपल्या स्टेटस थ्रू किंवा आपले लोकेशन्स किंवा आपले DP या गोष्टी ते फेसबुक, इन्स्टासोबत पण शेअर करणार आहे. मग त्यामुळे होणार काय की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सपोज कुठे पिझ्झा वगैरे खायला जायचा प्लॅन करणार असेल तर व्हॉट्सॲपचा जो काही तुमचा जो काही पिझ्झा वगैरेचं कन्व्हर्सेशन राहणार. म्हणजे अशा एखादी गोष्ट की जी जास्त पॉप्युलर असते, पिझ्झा म्हणा, मूवीजचा एखादा प्लॅन असेल किंवा डिनरचा प्लॅन असेल, तर ह्या हायलाईट होणाऱ्या ज्या काही गोष्टी त्या काय होणार आहे फेसबुक आणि इन्स्टासोबत शेअर होणार आहे. मग त्यामुळे होईल काय की तुम्ही जर सपोज पिझ्झा खायला जाणार असाल पिझ्झा हटला, तुमचं असं डिस्कशन झालं असेल आणि तुम्ही जेव्हा फेसबुकवर जाणार तर तुम्हाला तिथे डॉमिनोजच्या पण ॲड दिसतील आणि विथ बेस्ट प्राईज. सो एक काइंड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंटसाठी ते यूज केलं जाईल आणि तुम्हाला ते डायव्हर्ट पण तुम्ही होऊ शकाल. हे तर एक सिम्पल एक्झाम्पल होतं, पण यासारख्या भरपूर अशा गोष्टी की तुम्ही कुठलीही शॉपिंगची गोष्ट म्हणा किंवा कुठल्याही लोकेशनला जाण्याबद्दल डिस्कशन केलं तर त्या रिलेटेडच्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इकडे, म्हणजे ऑलरेडी आपला जो डेटा आहे व्हॉट्सॲपवरचा तो ऑलरेडी आपण बऱ्यापैकी शेअर करत असतो आणि फेसबुकवर तर ऑलरेडी 50% आपली इन्फॉर्मेशन असतेच. या उलट फेसबुकला आपण त्या पण गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत यापुढे व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामला. सो होणार काय यामुळे की पुढे जाऊन ही एक मोनोपोली क्रिएट होऊ शकते मार्केटमध्ये आणि पुढे जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्टीचे पण चार्जेस ॲप्लिकेबल होऊ शकतात. सो ह्या गोष्टी मोनोपोली क्रिएट होण्याआधीच जर आपण कंट्रोल करता आल्या, मी म्हणत नाही तुम्हाला की व्हॉट्सॲप तुम्ही पूर्णपणे बंद करा वगैरे. सो एक अल्टरनेटिव्ह ॲपचा आपण विचार करू शकतो. आता सध्या मार्केटमध्ये 2-3 अल्टरनेटिव्ह चांगले ॲप्स आहेत. टेलिग्राम सारखं म्हणा किंवा सिग्नल हे ॲप आहे. सिग्नल ॲप सध्या खूप पॉप्युलर आहे. ॲक्च्युली त्याचं रिझन असं आहे की ते ॲप काय असं खूप इनोव्हेटिव्ह किंवा खूप भारी असातला भाग नाही, पण ते व्हॉट्सॲपसारखंच ॲप आहे आणि ते ओपन सोर्स आहे. म्हणजे त्याचं असं कोणी ओनर नाही आहे किंवा पुढे जाऊन त्याला कोणी असं ॲडव्हर्टाइजमेंट किंवा पे करावं लागेल आपल्याला, की असं काही त्यामध्ये होणार नाही. आणि प्लस त्याची जी काही प्रायव्हसी, जो काही डेटा आहे तो आपला फोन ते ज्या फोनसोबत आपण कम्युनिकेशन करणार तो फोन, या 2 फोनमध्येच तो डेटा राहणार आहे. सो एक प्रायव्हसी पॉईंट ऑफ व्ह्यू, सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, आपले लोकेशन्स किंवा आपले जे काही डेली रुटीन्स असतात टॉपिक्स ते जास्त शेअर नाही व्हायला पाहिजे. सो याकरता आपण हा एक प्रिकॉशन म्हणून हा एक व्हिडिओ बनवतोय आपल्या व्ह्युअर्ससाठी. सो तुम्ही पण विचार करू शकतायत, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे किंवा वाटते तेवढी ही नॉर्मल नाही आहे. आपल्याला मार्केटमधली जी मोनोपोली आहे ती थांबवायची आहे. कारण उद्या उठून आपले हे जे मोस्टली यूज ॲप्स आहे, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, व्हॉट्सॲप, हे आपलं सगळं बिहेवियर मॉनिटर करू शकतील यापुढे किंवा तुम्हाला जे काही तुमचे चॉईसेस आहेत ते हे ठरवू शकतील. सो आपल्याला अशी मोनोपोली क्रिएट नाही होऊ द्यायची. मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल राहू द्यायचे. सो जेवढ्या लवकर आपल्याला दुसऱ्या ॲपवर शिफ्ट होता येईल किंवा याचा यूज कमी करून दुसऱ्या ठिकाणी आपल्या पर्सनल डिटेल गप्पा आपण जर शेअर केल्या तर ते तुमच्यासाठी पण बरं राहील. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तुम्ही जर बघितलं तर महिंद्राचे जे आपले CEO आहेत, महिंद्राचे, त्यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलंय की सिग्नल ॲप इन्स्टॉल करा. नंतर पेटीएमचे जे CEO आहेत त्यांनी सुद्धा ट्विट करून सांगितले. सो एवढे मोठे लोक जर ही गोष्ट सांगतायत तर त्याच्यात काहीतरी तर पॉईंट असेलच.
सो आपण सुद्धा लवकरच जागरूक व्हायचं आहे आणि आपणही लवकरच काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधू आणि ही मोनोपोली होण्यापासून थांबवणार. सो स्टे ट्यून. असेच तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ घेऊन येणार आहेत. लवकरच तुम्हाला सिग्नल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असेल असं एक्सपेक्ट करतो. आणि व्हॉट्सॲपवर जेवढं कमी तुमचं शेअरिंग असेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं राहणार आहे. सो थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.